What were the views of those three judges which were in minority? The three minority judges essentially dwelt on most of these things which I talked about, in the sense that एक ट्रांसफॉर्मेटिव पॉलिटिक्स इंडिया में जो हुआ है ना, उसका बेसिस कास्ट, रिलीजन, लैंग्वेज ही है. फॉर एग्जाम्पल, आई डोंट नो इफ एनी वन ऑफ यू हॅज दिस आयडिया की 1998 पर्यंत भारतीय कॉन्स्टिट्यूशनच्या 8व्या शेड्यूलमध्ये फक्त 15 भाषा होत्या. फक्त 98 मध्ये त्याच्यात 3 भाषा इन्क्लूड केल्या गेल्या, विच वॉज कोंकणी, नेपाली आणि मणिपुरी. आणि 2002 मध्ये डोगरी, संथाली, मैथिली, and what was the fourth language which was brought into it? Bodo. Were the 4 languages which were brought into it, taking the list to 22. आता दरम्यानच्या काळामध्ये 15च्या 22 होण्याची जी प्रोसेस आहे ना, ह्याच्यात ह्या ज्या 2 भाषा आहेत, बोडो आहे, डोगरी आहे, मैथिली आहे, ह्या भाषांची ट्रॅजेक्टरी खूपच इंटरेस्टिंग आहे. बोडो अँड संथाली आर द ओनली 2 ट्रायबल लँग्वेजेस इन दिस लिस्ट. Okay, Bodo comes from Western Assam, and Bodo का मांग किया गया था by the Bodo militant groups who were fighting for a separate Bodoland state within the territory of Assam. So the demand was कि the Bodo language should be included in the 8th schedule of the constitution. आता लँग्वेज 8th schedule मध्ये गेली ना की तिचा फायदा असा होतो की युनियन आणि स्टेट गव्हर्नमेंटला सगळ्या प्रकारचे प्रयत्न करायला लागतात टू डिलिव्हर व्हॉट इज कॉल्ड एज प्रायमरी एज्युकेशन इन दॅट लँग्वेज. अँड दॅट क्रिएट्स अन एंटायर स्ट्रक्चर, बोथ ह्युमन एज वेल एज मटेरियल, इन टर्म्स ऑफ पीपल हू आर असोसिएटेड विथ दिस एंटायर थिंग. तुम्हाला शिक्षक नेमायला लागतात, तुम्हाला टेक्स्टबुक्स लिहायला लागतात, तुम्हाला करिक्युलम सेट करायला लागतात. So the reason why small linguistic communities make an effort to push their languages into the 8th schedule is because it has tangible sort of results on the ground. It creates job opportunities for certain sections of people. Okay, so एक तरह से ये अब ये कहना कि देखिए लैंग्वेज इशू नहीं होगा, त्यांनी मिलिटन्सीचा मार्ग अपनावला फॉर अ सिंपल रीजन, बिकॉज दे फाउंड की थ्रू दैट इलेक्ट्रल पॉलिटिक्स वाला रास्ता थिंग्स वर नॉट हैपनिंग. देन व्हेन द बोडोलैंड ट्रीटीज वर डन इन 2000, दे वेंट बैक टू द इलेक्ट्रल थिंग. वन ऑफ द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग्स दैट दे फॉट फॉर वाज व्हाट वाज कॉल्ड दैट लैंग्वेज थिंग ना. सो अच्छा, ये एक एब्स्ट्रैक्शन नहीं था. व्हेन दे वर फाइटिंग फॉर लैंग्वेज, दे वर नॉट फाइटिंग फॉर समथिंग दैट वाज एन एब्स्ट्रैक्शन. As I said, they were fighting for tangible gains on the ground. शाळा एस्टॅब्लिश होणार, युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिश होणार, संस्था एस्टॅब्लिश होणार, शिक्षक नेमायला लागणार, एक होल सेट ऑफ नॉन टीचिंग स्टाफ अपॉइंट केला जाणार. सो इट क्रिएट्स टैंजिबल अपॉर्चुनिटीज ऑन द ग्राउंड. ये इंटँजिबल नहीं है, ये ऍब्स्ट्रॅक्शन नहीं है. तुम्ही जर मला उद्या म्हटले की नाही तुम्ही लँग्वेजच्या बेसिसवरती पॉलिटिकल ऑर्गनायझेशनच करायचं नाही, ते इललेजिटिमेट आहे. It doesn't work. There are so many languages throughout India which even now are struggling to push the language into what is called as the 8th schedule of the constitution. And as I said, they are not doing this politics for an abstraction. They are doing this politics with a very tangible thing in mind. तुम्हाला त्या एरियाज मध्ये बॉर्डर रंगवायला लागतात, ऑटोमेटिकली काम जनरेट होतं. सो आप ऐसा नहीं ना कह सकते कि पूरा पॉलिटिक्स ही इलेजिटिमेट है. तो तोच तो प्रॉब्लेम आहे ना. कोर्टाने मार्ग काय शोधलेला आहे, कोर्टाने असं म्हटलेलं आहे की हे जर निवडणुकीच्या प्रक्रियेला इम्प्युअर आणि व्हिशिएट करत असेल तर हे इललेजिटिमेट आहे. तुम्ही जर अशी आयडेंटिटी वापरली की जी आयडेंटिटी वापरून तुम्ही मतं मिळवताय आणि त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही इतरांना या संपूर्ण याच्यापासून दूर लोटताय, तर हे इललेजिटिमेट आहे. एक्झाम्पल कोर्टाने द्यायचं, मी कुठनं द्यायचं. माझं म्हणणं या सगळ्या आयडेंटिटीज इक्वली व्हॅलिड आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा तुम्ही जर अशा पद्धतीने भांडले,
2 भाषिक समुदायांमध्ये, 2 धार्मिक समुदायांमध्ये, आणि ह्या भांडणाच्या माध्यमातून तुम्ही जर तुमचं निवडणुकीचं राजकारण चालवताय, तुम्ही ना म्हटले की बाबा सगळ्यात क्लासिकल एक्झाम्पल ओवेसी, एवढा राष्ट्रीय महायज्ञ भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सुरू झाला आणि ओवेसी म्हटला ते मुस्लिम एरियामध्ये एटीएम आणि नोटा काहीच नाहीये. वाईट आहे का नाही असं म्हणायला पाहिजे का नको? भ्रष्ट माणसं, एवढा राष्ट्रीय महायज्ञ आपण चालू केला आणि त्याच्यामध्ये ही अशी विघ्न यायला लागली. कशाला पाहिजे ओएसीला, कशाला एटीएम, कशाला नोटा पाहिजे, काय करतात ते? त्याचा टेररसाठी वापर करतात. चड्डीत नोट असेल ना तर त्याच्यातनं राष्ट्रकार्य साधतं, पण टोपी खाली नोट असेल ना टेरर. वो प्रॉब्लेम आहे की they have given a whole range of cases की जिथं in the past this has happened, where the Akalis have demanded votes on the basis of Sikh religion, where you have these Maharashtrians demanding vote on that Marathi language wala issue. म्हणजे एकच मिनिट थांब. मराठी तर इज अ व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्ट्रोवर्सी एज फार एज बॉम्बे इज कन्सर्न. म्हणजे ज्या वेळेला बॉम्बे प्रेसिडेन्सी मधनं गुजरात आणि महाराष्ट्र 2 सेपरेट स्टेट्स क्रिएट झाल्या, त्यावेळेला there was this big idea that Bombay should be constituted as a union territory. The Mahagujarat idea was Gujarat should be created with Bombay as the capital, and the Sanyukta Maharashtra idea was Maharashtra should be created with Bombay as the capital. And there was a South Bombay idea which said that सगळं सोडून द्या, तुम्ही सगळ्यात चांगलं काम असं करा, तुम्ही ना बॉम्बेला कॉन्स्टिट्यूट करा ॲज अ युनियन टेरिटरी, ना ह्याला ना त्याला. And each one of them had their own reasons for claiming the city. त्याचे जे इकॉनॉमिक रिझन्स दोघांनी फॉरवर्ड केले. In addition to it, one of the most significant aspects which was highlighted was what was called as the linguistic history of the city. कि सिटी का लैंग्वेज क्या है. सो ज्याला मुंबई महाराष्ट्राला येती आफ्टर द एंटायर स्ट्रगल दैट हैपेंड फॉर इट बिटवीन 56 to 60, तो उसका रूटिंग मराठी लैंग्वेज का पॉलिटिक्स में है ना. सो कॅन यू से दैट लँग्वेज का पॉलिटिक्स एक इलेजिटिमेट किस्म का पॉलिटिक्स आहे. हे सोडून द्या की ती मराठी कुणाची मराठी आहे, तर ती मराठी मुंबईची मराठी नाहीये, ती मराठी महाराष्ट्र साहित्य परिषद सदाशिव पेठ पुणे यांची मराठी आहे. तर तो मामला आपण थोड्यासाठी बाजूला ठेवू. ओके. आणि हा मामला इतका पण सोपा नाही, कारण नॉट अक्नॉलेजिंग द फॅक्ट दॅट देर आर मल्टिपल रजिस्टर्स ऑफ मराठी, देर आर मल्टिपल मराठीज विच आर स्पोकन, टू एम्फसाइज वन सिंगल एस्पेक्ट ऑफ द लँग्वेज एट द कॉस्ट ऑफ एव्हरीबडी एल्स, ये इक्वली प्रॉब्लेमॅटिक आहे. सरकार स्थापन झालं, सरकारी विभाग स्थापन झाले आणि सगळ्यांचे लोगो संस्कृत मध्ये गेले, आणि आम्हाला कळलंच नाही की आम्ही मराठी भाषिक राज्यासाठी भांडण केलं तरी कशाला केलं. सगळे यू लुक ॲट ऑल दोज गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स इन महाराष्ट्र, दे ऑल हॅव लोगोज इन संस्कृत. ह्याच्यात मराठी काय. आणि अजून देखील स्ट्रगल इज नॉट येट ओव्हर ना. वेन यू फाईट फॉर मराठी ॲज अ क्लासिकल लँग्वेज, when you fight for the establishment of a Marathi university, where you fight against the Kannadigas as far as those districts in northern Karnataka is concerned, तो हर एक लेवल पे लैंग्वेज एक टैंजिबल इशू है ना. इसमें से जो निकलने वाला है वो टैंजिबल है ना, इनटैंजिबल तो नहीं है. तो हाउ कैन यू टेक दिस पोजिशन की इलेजिटिमेट. त्यांचं तेच म्हणणं आहे की सगळं जे टॅंजिबल आहे ते लेजिटिमेट आहे अशातला भाग नाही. तुम्ही जो अंदाज सांगितला की पुढे जाऊन म्हणजे नेक्स्ट टर्मच्या वेळेस ह्या डेव्हलपमेंटला हिंदुत्व डेव्हलपमेंट नाव दिलं, त्यावेळेस प्रचार करताना ह्या अडजस्टमेंट म्हणून, पण त्यांनी पुढच्या राऊंडला जायची गरजच नाहीये ना. ते ऑलरेडीच तुम्हाला असं सांगताय की हे सरकारची 2.5 वर्ष
याच्यामध्ये तेवढा विकास झालाय जेवढा 70 वर्षात झाला नाही. याला नाव देतील ना नंतर, असं तुमचा अभ्यास नाही, माझा कुठलाही अंदाज नाहीये. मला कन्फर्म्ड आहे की अशी मांडणी करण्याच्या पाठीमागं डिवायडिंग क्रायटेरिया काय. जर तुम्ही असं म्हटले की या 2.5 वर्षांमध्ये, या 3 वर्षांमध्ये भारताचा जेवढा विकास झाला हा 70 वर्षांमध्ये झाला नाही, तर ह्याचा डिवायडिंग क्रायटेरिया काय आहे? डेव्हलपमेंट, विकास करण्याचं माध्यम शासन, शासनाची व्यवस्था, नोकरशाही ही आधी पण होती, आत्ता पण आहे. विकास साधण्याचं जे चौकट आहे ती संविधानाने घालून दिलेली कायद्याची चौकट आधी पण होती, आत्ता पण आहे. मग आधी झाला नाही आणि आत्ता झाला ह्याच्यातला एक्झॅक्ट भेद काय? तर आधीचं राजकारण करणारे हिंदू नव्हते. मग ते काय होते? पाश्चिमात्य लोक होती. ती पाश्चिमात्य. आणि तुम्ही फेसबुक किंवा ट्विटरवर जा, ते तुम्हाला अजून चांगल्या गोष्टी सांगतात की राहुल गांधी मुसलमानी, पण त्याचा बाप मुसलमानी. कारण त्याच्या बापाचा बाप जो आहे त्याचं नाव फिरोज आहे. सांगत नाही तुम्हाला? सर, एखादा कॅन्डिडेट धर्माच्या नावावर मागतोय म्हणतात आणि त्यामुळे सोशल मोबिलायझेशन होतंय, काही मार्जिनाइज ग्रुप मिनिस्ट्रीमध्ये येत आहे, तर त्याला थोडी आपण म्हणू शकतो. मी नाही म्हणत आहे, कोर्ट म्हणतीये, कोर्टाचं म्हणणं आहे, माझं म्हणणंच नाही असं. माझं म्हणणं आहे की हे तुम्ही आजच्या घडीला ज्या लेवल्स ऑफ डेव्हलपमेंटला तुम्ही आत्ता आहे, ज्या लेवल्स ऑफ नॅशनल कॉन्शियसनेसला तुम्ही आत्ता आहे, तो त्या लेवल्सला हे तुम्ही इलेजिटिमेट ठरवूच शकत नाही असं माझं म्हणणं आहे. and there is no reason why it should be done. अच्छा, ये वेस्टर्न भी सिंपल वेस्टर्न नहीं है, ये यूरोपियन वेस्टर्न आइडिया है. ये अमेरिकन वेस्टर्न नहीं है, क्योंकि अगर अमेरिकन वेस्टर्न आइडिया होता तो ये रिलीजन को इस तरह से दुत्कारता नहीं. सो ज्याला ते असं म्हणतं ना की रिलीजन हे क्रायटेरिया असू शकत नाही, त्याला हे वेस्टच्या कुठल्या कन्सेप्शन मध्ये लोकेटेड आहे, तर दिस इज लोकेटेड इन द युरोपियन आयडिया ऑफ द वेस्ट. परफेक्ट क्लीन सर्जरी बिटवीन द स्टेट अँड द चर्च. तोच तर मुद्दा आहे ना की इज दिस फिजिबल, इज दिस पॉसिबल, इज दिस डिझायरेबल, शुड इट बी इवन ट्राइड फॉर, should we not have a different understanding of religion? असं म्हणत असताना मी चुकूनही असं म्हणत नाहीये की याचा अर्थ येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला आपण उपास करायचा. I'm not talking of that. I'm talking of something completely different. I'm talking of religion in a social sense. I'm talking of religion at the level of consolidation of communities, providing meaning to life. Why there is nothing on the give and take of money during elections? Caste, religion, I'm sure people must have already decided who to vote for and who not to vote for. People go in communities and vote. A community is supposed to vote for this person. It's decided, I think, 4 years before the election, not a month before the election. Why nothing on give and take of money? Why nothing on the party money? Now this is the most interesting question which should be raised for a simple reason, because ये judgment जिस time पे आ रहा है उस टाइम पे आपके यहाँ पे ऑलरेडी एक डिमोनेटाइजेशन से ताल्लुक रखने वाला डिबेट है. That's a different story. Demonetization is not going to question. मतलब this is not possible. Howsoever Modi outstretches his arms, it's not possible for any Narendra Modi coming from the structures that we come from to declare a whole way of doing politics as illegitimate. ही डज टॉक अबाउट इट. म्हणजे मी असं म्हटलं त्यानंतर मला लोकांनी सांगितलं नाही पण ते मन की बात मध्ये म्हटलं ठीक आहे ना. त्याच्यानंतर फॉलोअप म्हणून त्यांनी बीजेपीची जी फंडिंग आहे की भारतीय जनता पार्टीला गेल्या 2, 2.5, 3 वर्षांमध्ये किती पैसे आले, कुणाकडनं आले, या पैशाचा खर्च काय झाला, तो याचे ऑडिटेड अकाउंट्स ऑनलाईन अपलोड केलेत का? आय तो डोंट नो.
मेरा तो यहां तक मानना है कि बीजेपी ने अभी तक 2014 इलेक्शन एक्सपेंसेस को ही एडिक्वेटली एक्सप्लेन नहीं किया है. सो हा जो प्रॉब्लेम आहे ना की हा इतका सहजासहजी सुटत नाही ना. इवन फॉर अ मोदी विथ ऑल हिज रॅडिकलिझम इट इज नॉट पॉसिबल टू डिलेजिटिमाइज द वेरी फाउंडेशन ऑन विच यू आर स्टैंडिंग. हम तो भैया ऐसा ही फंड रेज करेंगे, हम तो ऐसे ही पैसे जमा करेंगे, हम तो ऐसी हरकतें करेंगे, आप है ना ब्लैक मनी से दूर रहो. इज दैट पॉसिबल? So election funding should be the most important criteria that needs to be addressed, at least in conjunction with all of this. फंड जैसे मैंने कहा कि इलेक्शन रिलेटेड मनीज और आइडेंटिटीज, इनका जो इंटरसेक्शन है ना वो बहुत इंटरेस्टिंग है. Who finds it easier to raise monies? Who finds it easier to put monies in something like an election? म्हणजे the class character of the Indian state has never undergone a change in the last 70 years, except for these minor things which happened in Tamil Nadu, in Uttar Pradesh and places like that. The Dravidian parties stand to be delegitimized on the basis of this idea that we are the Dravid Munnetra Kazhagam, we are the All India Anna Dravid Munnetra Kazhagam. But the word Dravid is racial in nature. वो इनका भी पॉलिटिक्स डिलेजिटिमाइज हो जाता है. पण पैसे उभं कोण करू शकतं? पैसे उभं करणं कुणाला सोपं जातं? सो ह्याचं पण एक इक्वेशन आहे ना, हे इतकं सोपं नाहीये ना, आणि ते तुमच्या आयडेंटिटीशी रिलेटेड आहे, ते तुमच्या आयडेंटिटीज पासून स्वतंत्र नाहीये ना. म्हणजे अशा जाती की ज्या पैशाच्या बाबतीत ऑलरेडी मातब्बर आहेत, अशा जातींना पैसे जमा करणं, उभे करणं तुलनेने सोयीस्कर जातं. त्यांना जर तुम्हाला तोडायचं असेल इन अन इलेक्ट्रल पॉलिटिक्स, तर तुम्हाला देखील जातीनिहायच तुमचं ऑर्गनायझेशन करायला लागतं टू रेज द मनीज विच नीड टू काउंटर दॅम. यासाठी उपाय इज यू गो इन फॉर स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शन्स. असं शहाणी माणसं म्हणतात, विच इज लाईक रोगापेक्षा औषध झाली माशी अवस्था आहे. त्यांना काही पण सांगितलं ना की ते इतक्या डेंजर लेवलला जातात. आपण स्टेट फंडिंग करून टाकू ना इलेक्शनचं. स्टेट फंडिंग काय लेवलला करणार? तुम्ही कुणाला किती पैसे देणार? क्रायटेरिया कसा ठरवणार? फॉर एक्झाम्पल इन मणिपूर, मेघालय, यू हॅव these parties which contest in only 2 seats because there are only 2 seats of parliament. So would parties contesting for 2 seats of parliament receive the same money as, say for example, a regional party which says it is a nationalist party like the NCP? आणि गेल्या विधान परिषद इलेक्शन नंतर तर ती इतकी रिजनल झालेली आहे की तिथं रिजन आता ऍग्रिकल्चर कॉलेज पुणे एवढाच मर्यादित राहील. हा, पण साहेबांना सांगितलेलं आहे कानात, त्या साहेबांनी की साहेबांना राष्ट्रपती करणार आहे. आता परवा अमरसिंग मुलायम सिंगला दिल्लीला हेच सांगत घेऊन गेला की मुलायम सिंगला राष्ट्रपती करायचं. मोदींनी एक्झॅक्टली किती लोकांना सांगितलंय की ते राष्ट्रपती करणार आहे? बऱ्याच लोकांना सांगून झालेलं आहे की हा करू आपण. I won't be surprised if in July 2017 he finally ends up appointing 2 or 3 presidents to this country. हा जो प्रॉब्लेम आहे कि when it comes to funding, there is a straight relationship between funding and identities. Very straight. Who finds it easier? If funding forms the basis of your electoral reach, you cannot imagine yourself in contestation until and unless you don't have adequate funds. And then the whole question is, for certain castes, for certain religions, North Kerala madle Muslim communities, Central Kerala madle Christian communities, from the old landlord families find it very easy to raise monies. On the basis of that, the communities which are trying to contest and contend against them, त्यांनी पैसे कुठनं आणायचे? तर माझ्यासाठी तिकीट देतील, पण तिकीट दिल्यानंतर ती अपेक्षा अशी करती
तुझे तू पैसे बघून घेशील. त्यांनी बिचाराने कुठनं पैसे आणायचे? तर त्याला जाऊन हेच करायला लागतं की बाबा तुम्हाला असं सांगायला लागतं की तुझी आणि माझी जात एकसारखी आहे, तुझं आणि माझं गाव एकसारखं आहे, तुझं आणि आपलं नातं आहे, आता ते पैसे. Everyone does that. Everyone has got to do it. नाही तर मग कसं how do you fight it? And they're not addressing that. They're not even talking about it. They're not even worried about it. It's another of those lovely experiments of the Indian Supreme Court. Thought experiment है ये. The variety of we can walk in air. We can walk in air. हाच experiment है. We can demand, we can ordain a secularism in a country as deeply religious as India by just writing a judgment. ते किती वेळा ॲलिस इन वंडरलँड वाटतात मला माहित नाही, पण ते एकंदरीत वंडरलँड मधल्या ॲलिस सारखे फिरतात एवढं मात्र निश्चित. Sir, something which I am not clear about is, does this judgment apply only during the period of code of conduct, or it should be the way of politics in our country? No, this is only about the electoral process. Only during the electoral process. During the rallying and the... हाँ बस कोड ऑफ इलेक्शन डिक्लेयर किया ना इलेक्शन कमीशन ने, उस पॉइंट से लेके रिजल्ट डिक्लेअर करने तक. गंगा साफ कधी असते? गंगा साफ गंगोत्री पासून गंगासागर पर्यंत नाही, वाराणसी पर्यंत. तो वारणा घाटातनं येताना अशी घाटातनं जाताना एवढ्या पुरती साफ झाली, गंगा साफ झाली. वर तिकडे आणि खाल तिकडे असं नाही करायचं, एवढ्या पुरतं बघ. Sir, also some extremist fringe regiments carrying communal disturbances with the Ghar Wapsis and Love Jihad, do they come under the radar? No. How do they come under the? That's a way of life. घर वापसी आणि लव जिहाद हे काय त्याला आपण म्हणतो, अँटी सेक्युलर नाहीये, हे सेक्युलर आहे, हे वे ऑफ लाईफ आहे. दिस डजंट कम अंडर एनी राडार. आता तोच तर आता सगळ्यात भारी गेम काय माहिती का, आणि ते म्हणजे आपलेच जात आपलेच वोट सारखी अवस्था झालेली आहे. द बीजेपी हॅज टू इश्यू अ मॅनिफेस्टो फॉर द उत्तर प्रदेश इलेक्शन्स. द सिटी ऑफ अयोध्या where Ram was born as is believed is located in Uttar Pradesh. Ata for all the last 25 years since 1992 when the Babri Masjid was demolished, the BJP in every Uttar Pradesh election has added this item to its manifesto that when elected we would make sincere efforts at the level of the state government to facilitate the building of the Ram temple. They don't say we will build it, कारण ते त्यांच्या पलीकडचे आहे, कारण that requires a Supreme Court judgment for it. So what they always say is we facilitate it. Okay, look at the fun. There's a man called as Subramaniam Swamy who is a part of the BJP, who has gone to the Supreme Court of India demanding that the Ram Janmabhoomi petitions should be all considered together as a single set of petitions, and the court should hear the case on a daily basis to expedite the hearing. Okay, आता ज्याला आपण म्हणतो ना अंडर द राडार, सबसोनिक, ऐसे तरीके से बीजेपी हर जगह पे जाके उत्तर प्रदेश में ये राम जन्मभूमि का जो मामला है इसको अपने प्रचार का हिस्सा बनाती है. पण आता विथ दिस जजमेंट तिची दुविधा अशी आहे की इट कांट इन्क्लूड दॅट इन द मॅनिफेस्टो. आता त्यांच्याकडे मार्ग उपलब्ध आहे आणि ते करणार. ते करताना काय करणार की हे राम मंदिर जे आहे हे एक विशिष्ट देवतेचं स्थळ आहे असं नाहीये, हे राष्ट्राचं स्मारक आहे. राम हिंदू देवता नाहीये, राम राष्ट्रीय पुरुष आहे. कारण रामनवमीची सुट्टी ही आम्ही नाही आणली, ही तुम्हीच घेऊन आलेले काँग्रेसवाले.
So त्या स्थितीमध्ये now it remains to be seen as to how would this be included in the manifesto. If it is not included, a whole range of traditional BJP voters would have a problem with it. If it is included, there is a possibility that this might fall foul of the Supreme Court's judgment. So आता it remains to be seen as to how do you bridge this gap. कि आप इसका क्या करोगे? And largely we don't bother our heads with it. ये तो you heard, did you ever hear Modi addressing anything of it? विकास, सबका विकास. Sir, also with reference to the judgment, could the Supreme Court have been more hard on the judgment if it does have that sort of mandate? What made it hold their hands? Hard on the judgment. Could they made the picture quite clear? Like it is quite vague right now. True, but the problem is they are not going to make this clear for a simple reason because आप clarity तो ढूंढ रहे हो ना, वो एक बहुत ही अलग context में ढूंढ रहे हो, जबकि ये judgment एक बहुत ही narrow किस्म के issue को address कर रहा है. So this judgment is trying to address only one set of issues. It is not going into anything else. So त्या case में दिए ना, the judgment doesn't have much of a space to be expansive about all these types of things. For that, you will need more cases to go to the court. It's only when further cases will reach the court that matters will become much more clearer in terms of इसका क्या किया जाए, इस judgment को किस तरह से interpret किया जाए, interpret से भी ज़्यादा judgment को implement कैसे किया जाए. सर यामध्ये जेंडर प्लेस ऑफ बर्थ आणि डिसेंट समजा आपण इंटरमध्ये केलं नाही, जेंडरचं तर मी तुला म्हटलं ना की त्यांनी हिल्सवरतीच भर दिलेला आहे. सो तो प्रॉब्लेम क्रिएटच झालेला आहे की जर अ वुमेन कॅन्डिडेट गोज अँड कॅम्पेन्स ऑन दिस बेसिस, हाऊ डज दिस लुक लाईक? आणि समजा प्लेस ऑफ बर्थ समजा काही राजस्थानातून राजकोट महाराष्ट्र घेतात काही आणि त्याच्यावर राजकारणात आमदार वोट मागतात, त्याच्यासाठी ते हॅव यूज दॅट क्रायटेरिया ऑफ रेस. तो ती रेसची जी आयडिया आहे ना की विच विल कनेक्ट यू विथ अ प्लेस ऑफ ओरिजिन, दे हॅव यूज दॅट कन्सेप्ट. प्लेस ऑफ बर्थ आणि प्लेस ऑफ बर्थ इन कनेक्शन विथ रेस. सो इंडिपेंडेंट ऑफ इट नाही. सो तुझी जी प्लेस ऑफ बर्थ आहे ती इज गेटिंग कनेक्टेड विथ अ स्पेसिफिक जॉग्रफी, ती इज गेटिंग कनेक्टेड विथ अ स्पेसिफिक सेन्स ऑफ एथनिसिटी. सो ते त्यांनी ऍड्रेस केलेलं आहे बाय सेइंग दिस दॅट की तुम्ही या बेसिसवरती मत मागूच शकत नाही. कारण तो आपल्या इथला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे की तुमच्याकडं कित्येक कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये यू विल गेट दॅट लो लेवल कैंपेन बीइंग कंडक्टेड, कैंडिडेट बाहर का है. बाहर का मतलब ये है कि वो इस कॉन्स्टिट्युएन्सी से ताल्लुक नहीं रखता, यहाँ पे पैदा नहीं हुआ है. सर नेशन स्टेटमध्ये ज्या गोष्टी इव्हॉल्व झाल्या पाहिजे आणि इंडिया त्यात तर इंडिया द युनियन ऑफ डायव्हर्स कल्चर आहे, त्यामध्ये इंडियन नॅशनलिझम आणि सेक्युलरिझम ज्या गोष्टी इव्हॉल्व झाल्या पाहिजे त्या इव्हॉल्व न होता सध्या सुप्रीम कोर्ट जे काही जजमेंट देते नॅशनल अँथमवाला किंवा आता हा, तर हे फारच फास्ट किंवा हे बरोबर आहे का कोर्टाचं किंवा ही तोच तो प्रॉब्लेम आहे ना की या ज्या गोष्टी आहेत ना, नॅशनलिझम आहे, सेक्युलरिझम आहे, ह्या जज ऑर्डेंड असू शकतात का? जजनी लिहिलं, जजनी मॅन्डेट केलं म्हणून त्या अस्तित्वात येतात का आर दी सिविक व्हॅल्यूज which have to evolve out of the interactions, out of the negotiations, intersections between the Indians. तो ये चीजें इवॉल्व कैसे होती है? ये कोर्ट ने कहा ये टॉप डाउन तरीके से होता है, ये होना डिजायरेबल है, ये हो सकता है, या ये आपके इंटरेक्शंस और डिस्कोर्सेस से इवॉल्व होगा. तो देयर इज नो क्लैरिटी ऑन दैट एंड देयर इज नो सेंस. It seems that the court is in some sort of a hurry. It sort of seems that the court is impatient with the level of development of a national consciousness in India. And it feels that this national consciousness is not sufficiently nationalistic. When the court keeps on coming up with judgments like these. आणि पण आता तो प्रॉब्लेम सुटतच नाही ना. किंवा मी पिक्चरच्या थिएटरमध्ये गेल्याच्या नंतर मी तिथं पिक्चर बघायला गेलेलो, तुम्ही मला 52 सेकंड उभं करून तुम्ही कुठलं नॅशनलिझम साधता? आणि तसं जर तिथं करायचंय तर जत्रेला जे गाणी वाजवली जातात, ऑर्केस्ट्रा, तमाशा, बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये नाटकाच्या प्रयोगाच्या आधी,
तो ही ठिकाणं इलेजिटिमेट आहेत का टू सिंग द नॅशनल अँथम? मग तिथं का नाही वाजवलं जावं? त्यांनी तर दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारला होता सुप्रीम कोर्टामध्ये दर दिवसाची कारवाई सुरू होण्याच्या आधी, तर ते नाही म्हटले. म्हणजे ही जी एकदम भारी आयडिया आहे ना की सर्व व्यापून राहणारे ब्रह्म तरीही कसं नितळ, सर्व व्यापून पण तरी कोर्ट. म्हणजे वी विल टेल यू ॲज टू व्हॉट शुड यू डू, पण दॅट इज नॉट बाइंडिंग ऑन अस. द ब्रह्म क्रिएट्स बट द ब्रह्म स्टेज आउट ऑफ क्रिएशन. ही जी उपनिषदिक आयडिया आहे ना ही फक्त भारतीय सुप्रीम कोर्टालाच जम. यू डोंट वॉन्ट टू फॉल इन टू एनिथिंग ऑफ दिस. पण इक्वली क्लिअर अबाउट दिस की नाही तुम्ही केलं पाहिजे, तुम्ही उभं राहिलं पाहिजे. ते ऍक्च्युली विचारले पाहिजे जग पिक्चर कुठं बघतो. हा बोल. तुम्ही बोलले आरक्षण पाहिजे असेल तर तुमच्या जमिनी द्यावं, मग जर जे अनएज्युकेटेड त्यांचं द्यावं आरक्षण घेऊन रिझर्वेशन दिलं त्याच्या बेसिसवर तर मी आपण काही करू शकत नाही. बाकीच्या ज्या लोकांना आरक्षण दिले त्याच्यामध्ये त्यांना जे फायदे झाल्यावर त्यांनी पण आपलं आरक्षण जुगारलं पाहिजे. असं इथे एक प्रकार पिढी होऊ शकते. अरे कसं जुगारणार? तुम्हाला जर पिढ्यानपिढ्या उपजाऊ नसलेली कसलाही फायदा न देणारी जमीन सोडवत नाही तर अशी अपेक्षा कशी आपण करू शकतो की त्यांनी आरक्षण सोडलं पाहिजे? आणि ट्रेड ऑफचा प्रॉब्लेम तो आहे ना की जमीन आणि नोकरी ह्या कम्पॅरेबल मामले आहेत का? माझी नोकरी जरी गेली तरी माझी जमीन माझ्याकडे राहती ना. आणि आरक्षण सुरुवातीला तुम्ही त्यांनाच दिलेलं आहे की ज्यांना जमिनीची कधीच मालकी नव्हती. मग आरक्षण देताना कधीच अशा लोकांना दिलं गेलेलं नव्हतं की ज्यांना जमिनीची मालकी आहे. ते ज्यावेळेला आपण पहिल्यांदा व्हिज्युअलाइज केलं 49 मध्ये किंवा 1902 मध्ये त्यावेळेला ते त्याच समुदायांबाबत होतं की ज्या समुदायांना जमिनीची मालकी आणि भारताच्या संदर्भामध्ये त्या मालकीतनं येणारी आर्थिक सुबत्ता आणि सामाजिक स्तर ज्याला आपण स्टेटस म्हणतो ती नाही. नाही सरकारने काय करायचं ते सरकारने करा. आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही जमिनी देऊन टाका. म्हणजे मिनिमम असे समाज समूह की ज्या समूहांकडं कसल्याही प्रकारची ऍसेट नाही यांना जमीन मिळेल ना ते शेती करतील त्याच्यात. तुमचं म्हणणं आहे ना की बाबा शेती आम्हाला फायदेशीर नाही, शेती तुम्हाला फायदेशीर नाहीये. पण 100s ऑफ कम्युनिटीज अक्रॉस इंडिया जवळजवळ 10 ते 12 कोटी भारतीय हे नॉमॅडिक ट्राईब्स आहेत आणि ज्यांना वेळोवेळी हा प्रयत्न केला जातो की यू शुड सेटल दॅम. मग ते सेटल दॅम मध्ये सरकार करतं काय तर सरकार त्यांना घर देतं. आता त्याचा प्रॉब्लेम असा आहे की घर देऊन मी करू काय याच्यामध्ये? मग तो घरामध्ये कोणाला तरी ठेवतो आणि तो बैल घेऊन जत्रेला जातो. ते जे 5 पायाची गाय 5 पायाचा बैल नॉमॅडिक ट्राईब. मग अशांसाठी सगळ्यात चांगला उपाय त्यांचं म्हणणं काय तुम्ही आम्हाला घर देऊ नका, तुम्ही आम्हाला जमीन द्या. म्हणजे हिथं बसून शेती करता येईल. पिकलं विकलं खाल्लं, पिकलं नाही विकलं कमीत कमी खाता तरी येईल. शेती तुम्हाला फायद्याची राहिलेली नाहीये. पण देयर आर सेक्शंस ऑफ सोसाइटी कि जो तुमसे बहुत नीचे और डिप्राइव्ड है. इवन विद द प्रेजेंट टर्म्स ऑफ एग्रीकल्चर कैन बी सस्टेनेबल फॉर देम. नॉट प्रॉफिटेबल पण वो उनको सस्टेन करेगा. जमीन नाही ना सुटत. अशी कशी जमीन द्यायची? काय येडबिडे काय तुम्ही? हे तर कागदावरती इन अन ॲडम स्मिथ थॉट एक्सपेरिमेंट लुक्स गुड. आपलं काय जमीन काय द्या मग तुम्ही काय पण मागायला यात. नाही ना सरकार नाही मागत ते मी मागतोय. सरकार कशाला मागल? आम्ही सरकार नाहीये.
मी सांगतोय असं, सरकार जमीन मागत नाहीये, सरकारला हे सुचत पण नाहीये, सरकारला सुचणार पण नाहीये. सरकार अशाच लोकांनी बनलेलं आहे ज्यांचे जमिनीमध्ये असलेले प्रेझेंट इंटरेस्ट राखण्यामध्ये इंटरेस्ट आहे. सरकार नाही म्हणते, मी म्हणतो की तुम्हाला जर शेती परवडत नाहीये, तुम्हाला जर असं वाटतं की शेतमालाला भाव मिळत नाहीये, सोडून द्यावी, दुसरं कोणाला तरी द्यावी. तर ते नाही ना करायला तयार. With the help of this judgment, the candidates who participate in the election, more qualified candidates can get the ticket instead of on the caste basis. No? Whoever told you that? तेरे को मालूम है क्या वरुण गांधी कितना पढ़ा लिखा है? मैं वरुण गांधी राहुल गांधी पेक्षा जास्त शिकलेला आहे. पण तरी त्याचे काही दिव्य भाषण केलं, ते केलंच का नाही? हा, ह्या ज्या सगळ्या जजमेंट्स आहेत ना, याच्यातली एक महत्वाची जजमेंट कन्सर्न सांबडी कर्नल मनोहर जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, प्रिन्सिपल होते. प्रिन्सिपल भारतामध्ये माणसं जेवढी फॉर्मली जास्त शिक्षित असतात ना, तेवढी ती जास्त बिंडोकन बावळट असतात. जास्त पाताळ यंत्री आणि जास्त अत्यंत विकृत असतात. पण शाळेत न जाता चहा विकला ना, तर कमीत कमी माणसा जीवाचा जोक तरी करा. मग शिकलेली माणसं ही फार शाणी असतात अशातला भाग नाही. किंवा शिकलेली माणसं ही काय त्याला आपण म्हणतो समन्यायी पद्धतीने सर्व समाजाकडे पाहतात, बिलकुल नाही. म्हणजे त्याच्या काही सुंदर सोशल मीडिया कॉमेंट्स येतात, त्या चांगल्या इंग्रजीतच येतात ना. ती चांगली शिकली सवरलेली माणसं आहेत की जी तुम्हाला कास्ट सिस्टम जस्टिफाय करतात ऑन द बेसिस ऑफ ऍडव्हान्स जेनेटिक्स. ते काय अशिक्षित आहेत? नाही. त्यामुळे असं काही नाहीये की या जजमेंटच्या नंतर तुम्हाला खूप चांगले कॅन्डिडेट्स मिळणार आहेत की जे खूप शिकलेले विकलेले असणार आहेत. फंडामेंटली तोच तर प्रॉब्लेम आहे ना. शिकून तुमच्या ज्या सामाजिक जाणीवा आहेत, अस्मिता आहेत, त्या विसर्जित होतात का? Sir, but the kind of appeal made by the candidates would change, no? Obviously, it has to change. Would change to some development plans, or they would. No, actually, the trajectory in India is the more uneducated and underdeveloped you are, the much better possibility that you have a sharp sense of how does the state system work. आणि इसमें से आपको क्या लेना चाहिए और क्या पाना चाहिए. पर अगर आप पढ़े लिखे हो तो इसका कोई गारंटी नहीं कि ऐसा होने वाला है. मतलब शार्पेस्ट लेजिस्लेटर्स दैट वी हैव इन इंडिया ना, when it comes to how do you play this game for allocation of public resources, would invariably be people who come from the most underdeveloped regions of India, and invariably be about people who are socially deprived, marginalized. यांना एकदम शार्प सेन्स असतो. PRI इन्स्टिट्यूशन्सचा गेल्या 25 वर्षाचा भारतातला जो इतिहास आहे ना, की पंचायती इन्स्टिट्यूशन्स अस्तित्वात आल्याच्या नंतर विथ 33% रिझर्वेशन फॉर वुमेन, त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय साधली, तर त्यांचा अजेंडा ऑफ व्हॉट शुड द PRI अचीव इट सेल्फ फंडामेंटल चेंज. जोपर्यंत स्त्रिया PRI मध्ये आल्या नाहीत तोपर्यंत पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, पब्लिक सॅनिटेशन सिस्टम, पब्लिक लाइटिंग सिस्टम, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स वॉज नेवर अ मेजर इश्यू फॉर द PRI. The minute you had these 33% women coming in, most of whom were completely unlettered in the first phase of the PRI. म्हणजे 1990s मधल्या PRI येणाऱ्या सगळ्या ज्या बायका आहेत ना, 99% बायका याच्यातल्या कम्प्लिटली अशिक्षित आहेत. आता ते तुम्हाला बघायला मिळतं की बाबा ते पुण्यामध्ये आता पोस्टर लागायला लागलेले आहेत. वरती नवरा असतो, खाली बायकोचं पिक्चर असतं, आणि आयडिया त्या पोस्टरची हीच असते की दोघांपैकी कोणाला तरी एकाला तिकीट मिळणार, आणि खाली कंसामध्ये लिहिलंय की यांचं शिक्षण किती झालं.
BCom, MCom, GDCA जे काय असेल पण ते आत्ताशी आलं. त्यामुळे दे अचीव दिस. सो देयर इज नो रीजन. डेवलपमेंट का जो अर्जेंसी है या इमीडिएसी है, इसको समझने के लिए और इसको एक तरह से रियलाइज और रिकॉग्नाइज करने के लिए एजुकेशन डजंट बिकम अ बैरियर. म्हणजे इफ यू रिप्रेजेंट एन अंडरडेवलप्ड एरिया, you don't need to be educated to realize this, that there is an urgency for development. Even without being uneducated, you would realize it. So if the court stays true to its word, will the nature of kind of politics done by communal parties be changed, or is their existence at stake? Null. हाँ, आता ते डिपेंडेंट आहे की इज द कोर्ट गोइंग टू अटलीस्ट ऑन द बेसिस ऑफ देअर नॉमेनक्लेचर डिक्लेअर देम टू बी इलिजिबल. म्हणजे यांची जी नॉमेनक्लेचर्स आहेत ना, DMK आहे, ऑल इंडिया मुस्लिम मजलिस आहे, तर ही नॉमेनक्लेचर्स तुम्ही या नॉमेनक्लेचर्सच्या बेसिसवरती त्यांना हाकलणार नाही. आणि मग तो प्रॉब्लेम सुरू होतो, कारण इन दॅट केस इट ऑल्सो रन्स काउंटर in a certain way to the spirit of the minority provisions of the Indian Constitution. मग त्या केसमध्ये how do these people who are minorities go about organizing themselves for the defense of their interest as linguistic, as religious minorities? एक नया पॉलिटिक्स कोर्ट के जजमेंट से नहीं आएगा. एक नया पॉलिटिक्स अपना वक्त लेगा और वो आएगा थ्रू व्हाट इज कॉल्ड एज द वे इन विच इंडियंस इंटरैक्ट विद द सिचुएशंस इन विच दे फाइंड देमसेल्व्स. द मोर वी ट्रैवल, द मोर वी अर्बनाइज, द मोर वी डेवलप, द मोर वी हैव अ कॉम्प्लेक्स सेट ऑफ इंटरेस्ट, द मोर थिंग्स आर गोइंग टू चेंज. So will it make our polity more dynamic, more assimilation of cultures, or one ideology regime? नहीं, वन आइडियोलॉजी तो कभी नहीं आएगा. यू गोइंग टू हैव मल्टीपल आइडियोलॉजीज इन इंडिया व्हिच आर गोइंग टू कंटेस्ट फॉर पब्लिक स्पेसेस. यू आर नेवर गोइंग टू गेट अ सिंगुलर आइडेंटिटी, सिंगुलर आइडियोलॉजी बीइंग पुश्ड इन फॉर एनी रीजन. डायनामिक म्हणशील तर यू जस्ट हैव टू बी इन एनी पार्ट ऑफ इंडिया जिधर इलेक्शन लगा है to realize as to how dynamic can the Indian polity be in the situation of an election. So with this kind of judgment, there is no room for a counter argument. There isn't, but they're going to develop it. There's no reason to believe that there is not going to be the development of a counter argument. A counter argument is going to get developed. So you don't worry about it. Counter argument definitely develop होगा. Certainly. ते फक्त काय पद्धतीने पोस्ट केलं जाणार, ते फक्त काय पद्धतीने तुमच्या समोर येणार हे बदलत जाणार. पण काउंटर आर्ग्युमेंट ह्या जजमेंट नंतर येणार नाही असं घडणार नाही. ते डेफिनेटली येणार. यू विल सी इट. यू डोंट वरी अबाउट दॅट. हां सर तुम्ही बिहेवियर ऑफ पॉलिटिक्स पोस्ट इलेक्शन, पॉलिटिशियनचं बिहेवियर पोस्ट इलेक्शन म्हणजे तुम्ही म्हणता जे प्रभागानुसार जाती आणि धर्मानुसार ते ठरवतात पॉलिटिशियन्स की आता आपल्याला कुठला विकास करायचा. तर यासाठी त्यांना जी इन्फॉर्मेशन मिळते की तुम्हाला मतं मिळाले ते तर इलेक्शन ऑथॉरिटीकडूनच मिळते ना. मग हे इलेक्शन गुप्त कसं होतं? म्हणजे याला गुप्त इलेक्शन म्हणता येईल नाही. ही माहिती तुला निवडणूक झाल्याच्या नंतर, मतं मोजल्याच्या नंतर मिळालेली. मिळाली, मग त्यानंतर असं समजतं ना की पर्टिक्युलर बरोबर आहे ना. पण ती माहिती रेलेव्हंटच आहे ना, कारण ती माहिती तुम्हाला पब्लिक करावीच लागणार आहे ना. म्हणजे ती जी अख्खी प्रक्रिया आहे ना, त्याच्या ट्रान्सपरन्सीसाठी ही माहिती पब्लिक करणं गरजेचंच आहे ना. ही माहिती विथहोल्ड नाही ना करता येत. ॲट द एंड ऑफ द डे इट इज अ मॅटर ऑफ पब्लिक कन्सर्न. द पब्लिक हॅज वोटेड. द पब्लिक ऑल्सो हॅज अ लेजिटिमेट राईट इन टर्म्स ऑफ नोईंग एज टू हाऊ हॅव वी वोटेड. आता आपण विधानसभेच्या मतदारसंघानुसार बोललं तर ओव्हरऑल विधानसभेची मतं जर कळली तर ठीक आहे, परंतु पर्टिक्युलर प्रभागाची जर मतं कळली की ह्या प्रभागातून एवढं मिळेल, ह्या प्रभागातून एवढं मिळेल, तर तो पॉलिटिशियन त्यानुसारच त्या प्रभागात. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. पण आता त्याच्यामध्ये तीच तर गोम आहे ना की भारतामध्ये मी अशा पद्धतीने निवडणूक जिंकू शकतो का? हां, तर तो एक प्रॉब्लेम आहे. अशा पद्धतीने मी किती निवडणुका जिंकत राहू शकतो? म्हणजे एक गोष्ट काय होती की जर तुमच्याकडे जास्त पॉलिटिकल पार्टीज असतील
तर निवडून येणाऱ्या कॅन्डिडेटला कमी मतं लागतात निवडून येण्यासाठी. पण असं जर 1 किंवा 2 निवडणुका होत राहिलं तर पक्षांची संख्या पण कमी होत जाती ना. सो मुळातच ह्या बहुस्तरीय निवडणुका असल्या कारणाने आणि याच्यातली प्रत्येक निवडणूक हीची आधीच्या कुठल्या तरी एका निवडणुकीची गुंफण असल्या कारणाने फॉर द शेपिंग ऑफ द फ्युचर थिंग यू डेफिनेटली नीड टू हॅव दॅट सॉर्ट ऑफ इन्फॉर्मेशन. सो इट्स नॉट इललेजिटिमेट. ह्याच्यात प्रॉब्लेम काय माहिती का की वी शुड नॉट बी थिंकिंग ऑफ ॲज मेनी रिस्ट्रिक्टिव्ह थिंग्स की ही माहिती मिळते त्याच्यामुळे लोक जातीय पद्धतीने वागतात. तर असं नाहीये ना. ती लोक तशाच पद्धतीने वागणार आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ ही माहिती मिळो अथवा न मिळो. मुद्दा असा आहे की माहिती पब्लिक झाल्याच्या नंतर माझ्या बिहेवियरमध्ये बदल होतो का नाही होतो. आणि त्या काय काय माध्यमं असतात की जी माध्यमं माझ्यावरती हे एन्फोर्स करतात की माझं बिहेवियर हे बदललं पाहिजे. ते अशा पद्धतीने असू शकत नाही. सो आपण असं नाही ना विचार करू शकत की नाही हे वाईट आहे ते वाईट आहे ते वाईट आहे. ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही जर त्या सगळ्या नेगेटिव्हिटीज आहे त्यांचा जर विचार करून नाही आपण हे रोखूयात ते रोखूयात असं जर केलं तर सगळंच थांबवायला लागेल. म्हणजे मग ते पूर्वीच्या ज्या आयडियाच्या त्या ॲड्स होत्या ना की माणसांना नावं नसतात आकडे असतात. व्हेरी इंटरेस्टिंग ॲड अबाउट दॅट. आयडिया ही विंडो कंपनी आहे जिचा प्रॉडक्ट काय आहे हे मला माहित नाही कारण आय डोंट यूज अ मोबाईल फोन. पण जिच्या ॲड्स एकदम थर्ड रेट आहेत एकदम थर्ड रेट. मी आयडिया टेलिकॉम इतक्या विंडो ॲड्स माझ्या आयुष्यात बघितलेल्या नाही. म्हणजे जस्ट बिकॉज ऑफ फॅक्ट की लोकांना नावं ती अभिषेक बच्चनवाली ॲड यू कॅन गो अँड चेक इट आउट ऑनलाईन. ते लोकांना नावं असतात त्याच्यामुळे त्या गावामध्ये ते लोक एकमेकाशी भांडतात. म्हणून मग मिस्टर बच्चन ॲज हेडमॅन ऑफ द विलेज डिसाइड्स दॅट पीपल विल नॉट हॅव नेम्स. So when you don't have names, when you've got to identify each other, so people start identifying each other with numbers. तुम्ही म्हटलं बिंडोक हे करायचं किती बिंडोक आता माणसाने म्हणजे आपल्या इथं भारतामध्ये विशिष्ट आकडे जे आहेत हे ऑलरेडी विशिष्ट पद्धतीने आयडेंटिफाय केले जातात. गाडीच्या नंबर प्लेटला पुढं किंवा मागं 786 आहे. मग कळतं का नाही गाडी कुणाची आहे. टू बिलीव्ह इन दिस की नावं गेली आणि आकडे आले की भारतीय हे जातीय दंगलींपासून मुक्त होणार आहे. आता बिंडोक विचार आहे ना फक्त आयडिया करू शकतो. The point is not to just because of the fact that one thing leads to trouble, to ban it, to oppose it, to proscribe it. The point is how do we live with it? Sir, how will you look into the politics of states who are in small in number, just like Uttarakhand or Manipur or Goa? For that, I have got a few pupils. That is popularity of Harish Rawat in Uttarakhand, popularity of Imam Shamila in Manipur, or even some sort of popularity of Kejriwal in Goa or in Punjab. So these people are not talking much more about as per BJP or Congress saying that is language, religion, caste, or even that is especially talking about Imam Shamila. So if these people are use this court judgment diplomatically and created dilemma for this stronger party that is BJP Congress, then it is very beneficial for them if they use it in proper manner. Imam Shamila deposit जप्त होणार आहे. deposit you take it from him. Okay, for this if you say not getting beneficial for them. So next is what is the problem in implementation of this representation of people's side which judgment given by Supreme. प्रॉब्लम एक ही है ना. तुमने जब कहा कि ये नहीं हो सकता है तो लोग अलग अलग तरीके ढूंढने वाले हैं टू सर्कमवेंट दिस. लोग अलग अलग तरीके से इसको सर्कमवेंट करने वाले हैं की ज्याच्यामध्ये तुम्ही म्हटले ना हे बोलायचं नाही. ठीक आहे आम्ही न बोलता चार्ली चॅपलिन पिक्चर सारखं आम्ही तुम्हाला करून दाखवू. हां यू डोंट टॉक अबाउट इट. ओके. Modi's second trip to a foreign country, to Nepal,
रिमेंबर इट, सितंबर 2014 कितना हेवीली लोडेड विथ हिंदुइज्म था. Nepal is also the site of Buddhism. Nepal is also the site of so many other religions. आम्ही तिथं कुठेही गेलो नाही ना. आम्ही कसं पशुपतीनाथ मंदिर, 2.5 टन चंदन, की त्याच्यानंतर नेपाळ्यांनी चंदन लावलं, केलं का नाही आपण. सो वी आर नॉट गोइंग टू टॉक अबाउट इट, वी आर गोइंग टू डू इट इन सो मेनी डिफरंट वेज विच आर गोइंग टू बी सिम्बॉलिक, सिग्निफिकंट. बोलायचं नाही, न बोलता करायचं. As I said, it conveys a certain sort of noble intention in terms of what should be the right way of doing things in the future, without finding the pathway to reach that future. तो ये जजमेंट ये नहीं ढूंढ रहा है कि उस फ्यूचर तक हम पहुंचेंगे कैसे. ये जजमेंट खाली एक ही काम कर रहा है कि ये कह रहा है कि ये एक डिजायरेबल फ्यूचर है, इसकी तरफ हमको जाना है. True. Speculating an ideal quality, spelling out something that is called as desirable civic values, but never mapping out as to how do we reach till there. So it is an important but a diluted decision. No, I won't go into all of that. What I would say is that it's an important judgment. There's no doubt about it. It has a certain sort of significance in the times in which we are living. It creates a new set of challenges for parties which are now going to face 2 elections. But at the same time, it also leaves a bad taste in the mouth in terms of, is it delegitimizing a whole history of social transformations of the last 70 years and even beyond that. तो क्या ये ऐसा कर रहा है कि ये पूरा किस्म का जो डेवलपमेंट पिछले 100-150 सालों में जो हुआ है, क्या ये कहने की कोशिश कर रहा है कि ये सब एक तरह से इलेजिटिमेट है. So that's the problem which it creates. So did it convince the political parties to find an alternative? No, as of now, political parties have to find an alternative because with elections so clear, they cannot afford to play with the judgment, especially in a situation where Parliament is not going to rule to nullify the judgment. So जहाँ Parliament के पास अभी ना तो time है और शायद ना will है to go about making a law which will nullify the force of this judgment, political parties will have to live with this judgment. तुमच्याकडे ऑल्टरनेटिव्हच नाही. So त्या स्थितीमध्ये it creates a very interesting set of dynamics in terms of it throws a very challenging thing at the political parties that they have got to change themselves. पण जसं मी म्हटलं, I don't perceive a situation that they want to change. They want to circumvent this. जो भी है अपनी तरीके से क्रिएटिव है, ऐसा नहीं कि वो भी क्रिएटिव नहीं है, वो भी अपनी तरीके से क्रिएटिव है. Should we stop? Thank you.